हा ते तर आहे. नमस्कार. आजचा जादूचा आपला 28वा दिवस आहे आणि हा आपलं हे या सीरीजमधलं हे लास्ट सेशन आहे. तर थँक यू व्हेरी मच. तुम्ही माझं हे सर्व व्हिडिओ पूर्ण बघितले आणि सांगितलेल्या कृतीसुद्धा तुम्ही करतायत आणि तुमच्या आयुष्यामध्ये या सर्व जर कृती तुम्ही केल्या असतील, तर जादू ही नक्कीच झालेली असेल. तर मी डॉक्टर अंजना पाटील आजच्या या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. अ, मी आवाज कमी झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका आता येतोय? शिक्षण विभागात टीचर आहे. हं, हं. येतोय. आणि कधी वाटतं. 2021 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे मला. आणि माझा आवड आहे, पॅशन आहे म्हणजे की लोकांना अ, जादू जी आहे, जादू असं नाही, लोकांच्या आयुष्यातील दुःख दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू कशाप्रकारे निर्माण येईल, त्यांच्या समस्या दूर होतील, अ, यासाठी कार्य करायचं माझं हे पॅशन आहे. आणि त्या निमित्तानेच असं म्हणतात, की युनिव्हर्समध्ये सारखा विचारसरणी असणारे लोक आपोआपच एकमेकांकडे खेचले जातात. तर तसंच अश्विन मुंजाल हे जादू हे पुस्तक ज्यांनी रॉन्डा बर्न या लेखिकेचं हिंदीमध्ये रूपांतर करून आपल्या भारतामध्ये ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्या मुंजाल पब्लिकेशन हाऊसच्या ओनर ज्या आहेत अश्विन मुंजाल, त्या त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या. ॲक्चुअली त्या कशा आल्या कॉन्टॅक्टमध्ये, तर दुबईचे एक वैद्य आहे भगवान म्हणून. तर ते वैद्य त्यांनी मला एक अ, अ, अंजू मॅडम आहे ऑस्ट्रेलियामधल्या, तर त्या सेशन घेत होत्या पॉवरवर बुकवर. तर ते म्हणाले, की "मॅम यू कॅन जॉइन दॅट सेशन." मग मी त्या पॉवर बुकला जॉइन झाले आणि पॉवर बुकमधून मग एक दिवस अश्विन मॅडमची मुलगी हे जादूचं सेशन करत होती. तर त्या म्हणाल्या, की "मी तुला लिंक देते, तू त्या सेशनला जॉइन हो." मग अॅनीचं बघितलं आणि नंतर असेच मध्ये-मध्ये मला अश्विन मॅडमचे व्हिडिओ दिसत होते आणि त्या खूप छान सांगतायत. मला असं वाटत होतं, ही बाई आहे ना खूप छान सांगते आणि ऐकत राहावंसं वाटायचं. 1 तासाचं लेक्चर पूर्णपणे मी ऐकून घ्यायची. मी तेव्हा दादरला होती. तर 1.5 तासाचा प्रवास होता माझा. तर ऐकायची मी आणि त्यामुळे अ, पूर्ण वेळ मला मिळत असल्यामुळे अशा प्रकारे मी मॅडमच्या म्हणजे त्यांच्या इन्फ्लुअन्समध्ये येत गेली आणि एक दिवस मग ॲनीकडूनच मला मॅडमच्या बरोबर झालं. त्यानंतर राजन सरांनी त्यांना इकडे त्या दिल्लीला राहतात. त्यांनी मुंबईला बोलवलं. राजन शहा सर आहेत त्यांनी आणि त्यांची आणि माझी भेट झाली. अशा प्रकारे म्हणजे त्यांचं पण एक इंटेन्शन आहे, की लोक त्या त्या म्हणतात, की मैंने जो कुछ भी कमाया है, ये इसी धरती से कमाया, ये हमारे भारत देश से ही कमाया है. तर एक साधी हाउसवाईफ होती ते ते तिथून तर त्या बिलेनियर त्या आता सध्या आहेत. तर जो कुछ मैंने कमाया तो ये हमारे भारत माता से ही कमाया, हमारे भारत देश से. तो भारत के हर घर-घर में ये जादू के पुस्तक मॅजिक बुक जाना चाहिए, हे त्यांचं इंटेन्शन आहे. आणि मी एक माझं मेंटॉर म्हणून त्यांना फॉलो करत असते आणि त्यांची एक शिष्या म्हणून मला पण वाटतं, की महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये हे जादूचं पुस्तक जावं आणि लोकांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे जादू आली पाहिजे. म्हणून मी ही सीरीज चालू केलेली आहे. तर थँक व्हेरी मच. आपण हे सर्व व्हिडिओ बघताय. प्रत्येक दिवस जादूबाबत एक गोष्ट आहे, तुम्हाला माहीत असायला हवं, की ती तुमच्या सभोवताली सर्वत्र आहे. जादूचं एक आहे, की तुमच्या सभोवताली सर्वत्र आहे, पण ती तुम्हाला जर माहिती नसेल, तर ती अदृश्य होते. म्हणून हं. आपण आपल्या आजूबाजूला जादू आहे, हे पहिले मान्य करायला पाहिजे. आणि जर ती मान्य केली नाही, तर ती अदृश्य होते. प्रत्येक दिवस एक मेवाद्वितीय असतो. एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा कधीच नसतो. आपण बघतो, की कालचा जो दिवस गेला तो वेगळा होता. आजचा गेला तो वेगळा. त्याच्या आधीचा 2, 3, 4 दिवसापूर्वीचा वेगळाच होता. तर अशा प्रकारे प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. जसं प्रत्येक व्यक्ती वेगळी-वेगळी आहे, तसे प्रत्येक व्यक्तीला येणारे अनुभव वेगळे-वेगळे आहेत. एकाच व्यक्तीचे आता समजा मी आहे, माझ्या कुटुंबियांना येणारे अनुभव वेगळे, माझ्या मित्र-मैत्रिणींना येणारे अनुभव वेगळे, माझ्या कलीग्सला येणारे अनुभव वेगळे, माझ्या विद्यार्थ्यांना दिसलेली हं. त्यांची टीचर वेगळीच असते.
तर अशा प्रकारे प्रत्येक दिवस हा आपल्याला वेगवेगळे अनुभव देत असतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा काल घडलेल्या वरदानांची जादूमय आठवण काढता, तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगळी असते. भलेही मोजणी तुम्ही किती वेळा केली, तरी तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेची जादू कायमस्वरूपी ठेवायची असेल, तर जादूचे स्मरण करणे, या सर्वात शक्तिशाली कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे. आता तुमच्या कोणत्याही इच्छा असोत किंवा भविष्यातील तुमच्या कोणत्याही इच्छा असोत, ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यात प्रभावी आणि शक्तिशाली कृती ठरणार आहे. म्हणजे तुमच्या आताच्या इच्छा असेल किंवा पुढे तुम्हाला कोणत्या इच्छा हव्या असतील, त्या गोष्टी हव्या असतील, तर त्या सर्वांसाठी एकच की, प्रत्येक गोष्टीचा आनंदाची एकच की आणि ती म्हणजे प्रॅक्टिस. कशाची? मॅजिकची. आणि मॅजिकची प्रॅक्टिस म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीसाठी थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच म्हणायचं. काल दिवसभरात आपल्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्या ईश्वराने दिलेल्या देणग्याच आहेत, वरदान आहेत, अशा गोष्टीचं स्मरण करा. या गोष्टी आठवायला सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेव्हा काल तुम्ही सकाळी जागे झालात तेव्हापासून दिवसाची सुरुवात होते. मग ती कशी झाली ते आठवा. त्यानंतर दिवसभरात सकाळी, दुपारी आणि रात्री झोपेपर्यंत कोणकोणते महत्त्वाचे प्रसंग घडले ते आठवा आणि त्या प्रसंगामध्ये तुम्हाला कोणते वरदान मिळालं ते आठवा आणि या वरदानांबद्दल थँक तुम्ही म्हणा. आणि मग अशा प्रकारे तुम्हाला कळेल. आता उदाहरणार्थ समजा आता कालचा माझा दिवस घेतला समजा मी सकाळी उठल्यापासून तर सर्वप्रथम तर मला बेड आहे झोपायला. हे हं. हे मोठं वरदान आहे. त्यानंतर पंखा आहे. कारण जर लाईट नसेल तर माझी झोप झाली नसती. म्हणून या पंख्याने मला रात्रभर मला हवा दिली त्याबद्दल मी कृतज्ञ राहिली. त्यानंतर खाली उतरली आणि माझं घर आहे. या घरामध्ये मला झोप लागली म्हणून प्रथम घरामध्ये घराला आपण म्हणायचं, की या घरामध्ये मला आश्रय मिळतो. या घरामध्ये आपण कितीतरी गोष्टी करतो. टीव्ही पाहणं, त्याचप्रमाणे स्वयंपाक करून जेवण पण आपल्याला या घरात मिळतं. बाकीच्या पण गोष्टी आपण मी तुमचे सेशन घेते. तर हा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमुळे मी तुमच्याशी बोलू शकते. तर असे कितीतरी वरदानं आपल्याला सकाळपासून आपण उठल्यापासून तर मग जेवण वगैरे करणं. त्या जेवण करताना आपल्याकडे गॅस आहे. गॅस संपला की बघा आपण काहीच करू शकत नाही. त्याचप्रमाणे ते भांडी बरोबर. आहेत, युटेन्सिल्स जे आहेत सगळे स्वयंपाकासाठी लागतात ती भांडी आहेत. त्याचप्रमाणे आता समजा आपल्याला कंटाळा आला तर टीव्ही आहे बघायला. आजूबाजूच्या देशात काय गोष्टी कुठल्या गोष्टी घडतायत याची माहिती मिळायला आपल्याला न्यूजपेपर आहे. काही अशी पुस्तकं आहे मोटिव्हेशनल बुक्स आहेत. एंटरटेनमेंट करण्यासाठी आपल्याला घरामध्ये वेगवेगळी साधनं आहेत. तर ही सगळी आपल्याला मिळालेली काय आहेत? वरदान आहेत. आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, की मला हं. तर काहीच नाही. पण खरं म्हणजे या हं, सगळ्या हं. गोष्टी आहेत. आपल्याला घरामध्ये पाणी प्यायला मिळतं बघा. ते पण खूप हे आहे. प पाणी मिळत पण नाही लोकांना. हां, आता तुम्ही जर संभाजीनगरला वगैरे पाहिलं तर 11-11 हं. किलोमीटर त्या बायका जातात आणि ते सुद्धा बरोबर. कसं अस्वच्छ असं कसं तरी पाणी असतं. पण ते सुद्धा पिण्यासाठी त्यांना मिळत नाही. तर साधा हा पाण्याचा एक घोट मिळतोय आपल्याला. तर बरोबर. त्यासाठी सुद्धा आपण काय राहिलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे. म्हणजे अशी जर आपण ही यादी मोजली, तर अशी लांबलचक यादी आपल्या आयुष्यामध्ये घडेल. खूप मोठी होईल. हां. हां, आणि जर आपण ती यादी जर घडत असली ना, आता मी तुम्हाला सांगते, की मी तुम्हाला ज्यावेळेस या गोष्टी हे घेते ना, असं म्हणतात, की तुम्ही दुसऱ्यांना चंदन लावताना तेव्हा तुमचे हाताला सुवास लागतो. तसंच ते हं. तुम्हाला मी ज्यावेळेस हे मॅजिक सांगत असते, तेव्हा माझ्या पण आयुष्यात मॅजिक घडत असतं. म्हणजे मी आता एक हं. कोर्स लॉन्च केला. म्हणजे ह्या मॅजिकचेच मी जे सेशन आहे ते एकत्र एका ठिकाणी म्हणजे दररोज मी एक-एक लिंक टाकते. मग कधी इकडे जाते, तिकडे जाते असं होतं ते लिंक. पण मी ते सर्व व्हिडिओ एका प्लॅटफॉर्मवर ग्राफीच्या प्लॅटफॉर्मवर टाकलेले आहेत, की म्हणजे जेणेकरून तुम्हाला कधीही तुमचा जो एखादा टॉपिक असेल, उदाहरणार्थ हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा कधी तुमचं रिलेशन रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर त्या ग्राफीच्या प्लॅटफॉर्मवर जायचं आणि ॲक्चुअली तो खरं मला फ्रीमध्ये कोर्स ठेवायचा होता. परंतु तिथे ग्राफी काय करतात कमीत कमी 49 चा तरी तुम्हाला तो कोर्स घ्यायला लागतो. म्हणून ₹50 त्याची किंमत तिथे मी एक नॉमिनल चार्ज तिथे ठेवलेला आहे. पण तो जर तुम्ही सलग एकत्र जर पाहिला ना, तर एक-एक चॅप्टर आहेत. पहिला, दुसरा, तिसरा असे चॅप्टर सर्व आतापर्यंतचे आपले झालेले आहे ग्राफीवर मी तिथे अपलोड केलेले आहे. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे ना मला असं वाटत होतं, की हा प्लॅटफॉर्म आपल्याला काही समजत नाही.
कसं करायचं, काय करायचं? पण ॲक्चुअली दुसरे लोक मला भेटले, की ते म्हणाले, की "हां, मॅडम आम्ही तुम्हाला सांगू ना कसं करायचं, कसं अपलोड करायचं वगैरे." म्हणजे हे असे लोक आपल्याला स्वतःवरून भेटतात. हे पण मॅजिकच आहे आपल्या आयुष्यात. आणि जेव्हा मी हं. त्यांच्याबरोबर गेली ना, तेव्हा गंमत अशी ना, की मला त्यांच्यापेक्षा जास्त येत होतं. म्हणजे मला असं वाटतं, की मला काहीच येत नाही. पण ॲक्चुअली त्यांच्यापेक्षा मला जास्त येत होतं. हा मोठा हां. जोक झाला. म्हणजे अ, असं असतं, की म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला काही येत नाही, पण लोकांना त्याच्यापेक्षाही काहीच येत नसतं. तर बरोबर आहे. अ, हं. पण तरी सुद्धा म्हणजे नवीन पण माहिती त्याने म्हणजे असं सगळेच नव्हते काय, हुशार पण लोक होते त्यामध्ये. तर माझे जे त्याच्यात प्रॉब्लेम काही ना काही हां आणि हे प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही नवीन मिळतंच. तरुण पिढी जी आहे ना, ती हे टेक्नॉलॉजीमध्ये खूप एक्सपर्ट असते. पण हो. अशा काही बायका बरोबर. पण होत्या, की त्यांना काही येत नव्हतं. अशा मुली पण, तरुण पण होत्या. त्यांना म्हणजे त्यांना मी सांगू शकत होती, इतकं मला नॉलेज ॲक्चुअली होतं. आणि हं, ते हं. दुसरी मुलं मग मला म्हणाली, मला जे प्रॉब्लेम होते, तर म्हणाले, "मॅडम एक-एक प्रश्न विचारा. आपण एक-एक दिवस एक-एक प्रॉब्लेमवर हे करू." तर म्हणजे अशा प्रकारे मॅजिक टू आपल्या आयुष्यात कधी येतं ते आपल्याला समजत नाही. म्हणजे आत्ता मी समजत. विचार केला, की सेशन घ्यायच्या आधी म्हटलं कालचं आपल्याला काय मॅजिक मिळालं, तर हे मॅजिक आलं माझ्या हं, आयुष्यात, की हं. मला कल्पनाच नव्हती, की असे कोणी लोकं भेटतील आणि राजस्थान वगैरे इकडचे. ते सांगायला लागले, "मॅडम तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत." तर हं, अशा हं, प्रकारे हं. पण तुम्ही थँकफुल राहिलं तर. युनिव्हर्स आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करीत असतो. तर काल कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न विचारा. नंतर मग एकदा का तुम्ही हा प्रश्न मनाला विचारलात, की मन लगेचच त्याचं उत्तर शोधायला सुरुवात करतं. काल कोणती महत्त्वाची बातमी कळली का? जादूने तुम्हाला कोणती गोष्ट मिळाली का? तर मला हा सपोर्ट मिळाला. मला जो सपोर्ट पाहिजे होता तो मला काल जादूने मिळाला. आणि ती लहान मुलं आहेत ना, असे माझ्या मुलासारखे, त्यामुळे काय त्यांना विचारायला काही वाटत नाही. तर अशा प्रकारे अनपेक्षितरित्या तुम्हाला कधी-कधी आपल्याला पैसे पण अनपेक्षितरित्या मिळतात. आपले शेअर्स आपण बघा शेअर्स घेतो आणि त्याचे भाव वाढून जातात. अ, तर शेअरमध्ये भाव वाढले शेअर्सचे, की आपल्याला अनपेक्षितरित्या पैसे पण मिळतात किंवा मग काही नसलं तरी सुद्धा आपल्याला आनंदी वाटतं. एखादी चांगली बातमी मिळते, कुणाच्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले किंवा कुणाचं हं, लग्न झालं, कुणाच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली, चांगलं पॅकेज मिळालं. हं. तर अशा गोष्टी आपण बघायच्या, की कालच्या दिवसामध्ये मला कोणकोणत्या चांगल्या गोष्टी मिळाल्या. अ, आणि किंवा मी काही केलं, समजा मी स्वयंपाक केला, तर माझ्या घरातल्या लोकांनी त्याला दाद दिली का, की "तू आज स्वयंपाक चांगला केलाय." तर आज समजा माझे मिस्टर म्हणाले, की "आज पिठलं केलं होतं मी." तर म्हणे, "पिठलं छान झालं." तर म्हणजे असं कोणीतरी म्हणजे आपल्याला ॲप्रिशिएट हां, करतं बरोबर आहे. छोट्या का होईना गोष्टींमध्ये. तर ते सुद्धा काय आहे, एक मॅजिकच आहे. तर प्रशंसोद्गार काढले का तुमच्यासाठी? तुमचा एखादा प्रश्न सोडवायला कोणी मदत केली का? जसं मला ग्राफिकच्या त्या लोकांनी मदत केली होती. तुम्ही कोणाला मदत केली का? मी पण त्या बाईला तिला वेबिनार कसा घ्यायचा हे माहिती नव्हतं. म्हणजे मला जसं माहिती होतं तेच कारण मी एकटीनेच मी काय करते, एकटीच लॅपटॉप चालू करते आणि एकटीच शिकायचं असलं ना, की माझा मोबाईल एक आणि एक लॅपटॉप असं सुरू हं. करते आणि मोबाईलवरून काय दिसतंय ते त्या लॅपटॉपवरचं समोरच्या माणसाला कसं दिसत असेल, तर ते मोबाईलवरून बघायचं. तर अशा अच्छा. प्रकारे हां आणि मग तसंच शिकते मी. तर मग आमच्या त्या कोरोना काळामध्ये मी तसंच करायची. आधी एक लॅपटॉप आणि मोबाईलवर मी शिकायची. नंतर दुसऱ्या शिक्षकांना शिकवायची. मग ते दुसऱ्या शिक्षकांना शिकवायचे. असं आमचं चालू असायचं. तर म्हणजे तुम्ही मार्ग शोधले, की तुम्हाला उत्तर मिळतं. मार्ग तुम्हाला प्रश्न सोडवायला लोकं मदत करायला सुद्धा तुमच्या आयुष्यात येतात. अ, तर असं या ठिकाणी लेखिका सांगतायत, की जादूचं स्मरण करा आणि काल घडलेल्या गोष्टींची यादी संगणकावर टाइप करा किंवा वहीमध्ये लिहून काढा. पण मी तर तुम्हाला सांगेल, की वहीमध्ये लिहून काढा. तर लिहून काढा का? तर आपण मोबाईलवर समजा व्हॉईस स्पीकिंगने पटापट, पटापट लिहू शकतो. परंतु हं. जेव्हा आपण लिहितो ना हाताने, तेव्हा तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट होतं आणि लिहितो तेव्हा युनिव्हर्सला पण तो एक संदेश जातो आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती असतं, की या चांगल्या गोष्टी आहेत. मग त्याच गोष्टी म्हणजेच या चांगल्या-चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी तो युनिव्हर्सशी कनेक्ट असतो. आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, आपल्या याचे मेंदूचे 2 भाग असतात. तर एक कॉन्शियस माइंड असतं आणि एक सबकॉन्शियस माइंड. तर 95% जे आपलं जीवन आहे ना, ते हा सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करत असतं आणि आता मी जे बोलतेय तुमच्याशी, जे सेशन घेतेय ते कॉन्शियस माइंड.
कॉन्शियसली मी तुमच्याशी बोलते की या पुस्तकातलं वाचते. पण एवढ्याने फक्त आपलं 5% जीवन आपलं कंट्रोल होतं. पण 95% हा सबकॉन्शियस माइंड करत असतो. तर जेव्हा तुम्ही लिहिता ना, तर त्यात कालच मी एक चित्र बघितलं, की त्यामध्ये तर 28% जे आहे ना, तर ते आपण जेव्हा लिहितो की नाही, तर 28% त्या सबकॉन्शियस म्हणजे माइंडची मेमरी कशी असते, तर त्या मेमरीमध्ये तर वेगळे-वेगळे त्यांनी असे छान कलर दिले होते. तर 28% जेव्हा तुम्ही लिहिता ना, तेव्हा ते तसंच्या तसं रिप्रिंट होत असतं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि मग ते युनिव्हर्सकडे तो संदेश पोहोचवतो, की आता समजा मी म्हटलं, की थँक यू फॉर माय 4 बीएचके फ्लॅट. तर मग 4 बीएचके म्हणजे त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रिंट झालं, की यांना 4 बीएचके फ्लॅट पाहिजे. मग तो युनिव्हर्सकडे जातो आणि तो ते मिळवण्यासाठी आता युनिव्हर्सला 4 बीएचके काय मोठा बंगला सुद्धा देणं काही विशेष नाही. मोठमोठाल्या विला सुद्धा लोकांना त्यांनी त्या युनिव्हर्सने दिलेला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे म्हणून लिहायचं. त्या गोष्टी आपण आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या लिहून काढायच्या, की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या रिप्रिंट होत असतात. घडलेल्या घटनांचं बारकाईने निरीक्षण करा आणि तुमचं समाधान होईपर्यंत घडलेल्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवत राहा. वरदान ठरलेल्या या गोष्टी लहान असू द्या नाहीतर मोठ्या, प्रश्न आकाराचा नाही तर किती चांगल्या गोष्टी सापडल्या आणि त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली, त्या सगळ्या गोष्टी आठवून झाल्या. त्याची नोंद केली, की प्रत्येकाबद्दल सहजपणे कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आता कालचं जर माझं म्हटलं, की त्या मुलांनी मला सांगितलं, की आम्ही तुम्हाला शिकवू आणि लगेच आज 1 वाजता त्यांनी सेशन घेतलं. त्या सेशनमध्ये त्यांनी म्हणजे मी जास्त नाही जॉइन केलं, थोडा वेळच केलं. पण तरी सुद्धा हां, मग नंतर त्यांनी काय केलं, मला रेकॉर्डिंग पण पाठवली परत ईमेलवर. म्हणजे एवढे ते लोक आहे, की मॅडम तुम्हाला नाही जमलं ना, तर हे रेकॉर्डिंग बघा. म्हणजे आम्ही जे काही डिस्कशन केलंय ते तुम्हाला त्या रेकॉर्डिंगमधून मिळेल. म्हणजे मी आता नंतर बघेल आरामात हं, ती रेकॉर्डिंग. तर हं. अशा प्रकारे म्हणजे ही चांगली गोष्ट झाली माझ्यासाठी. आणि मग त्यासाठी मग मी त्या तुमच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मी त्यांचं कृतज्ञता व्यक्त करते आणि थँक यू असं व्यक्त करते. म्हणजे अशा प्रकारे मग मला मदत करणारे अनेक लोक माझ्या आयुष्यात येतात. आज ही जादू केल्यानंतर तुम्हाला जर ती कृती करायची असेल, तर ती एकत्रितपणे करा. म्हणजे काही दिवस ही वरदानं लिहून काढा आणि काही दिवस आठवायचा प्रयत्न करा. आता ही जी वरदान आहे ती एकत्र लिहून काढा आणि ती सारखी-सारखी आठवत राहा. म्हणजे चांगला म्हणजे काय होतं माहिती का, आपलं मन आहे ना चांगल्या गोष्टी जेव्हा चांगल्या गोष्टीचा विचार करतो ना, तेव्हा वाईट गोष्टी आपल्या मनात येत नाही. आणि वाईट हं. गोष्टी आल्या, की वाईट गोष्टी आपल्याला काय घेतात, आपल्याला नरकाकडे घेऊन जातात. नरक म्हणजे काय आपल्या आयुष्यातल्या दुःख. दुःखाकडे ते घेऊन जातात. तर म्हणून नेहमी चांगल्या-चांगल्याच गोष्टी आठवायच्या आणि त्या सर्वांबद्दल आपण म्हणायचं. तर तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सविस्तरपणे लिहून त्याची यादी बनवा. आता समजा मला त्या मुलांनी शिकवलं, तर मला त्याबद्दल त्या त्या मुलांबद्दल मला कृतज्ञता मी वहीमध्ये आता लिहून ठेवणार, की यांनी मला अशा-अशा प्रकारे सेशन कसे घ्यायचे, वेबिनार कसा घ्यायचा, त्यानंतर हा वेबिनार रेकॉर्ड कसा होतो आणि समोरच्या माणसाला तो कसा जातो. हे सगळं ॲक्चुअली ते मला माहितीच नव्हतं, की असं आपण वेबिनार घेतल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग जाते. तर हे नवीन नॉलेज मला आज त्यांच्यापासून मिळालं. काल घडलेल्या चांगल्या घटना या एवढ्या प्रमाणात सापडायलाच हव्यात, अशा काही निश्चित संख्या ठरलेली नाही. आता समजा काल माझ्या आयुष्यात 2 चांगल्या गोष्टी झाल्या. तर आज पण 2च होतील किंवा असं नाही, तर एखादी पण होईल किंवा नाही पण होणार एखादी. पण आपण शोधायची. जे काय आपलं आयुष्य आहे त्यातली चांगली घटना कोणती आहे ती आपण शोधायची. कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. पण तरीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची वरदानांची, चांगल्या गोष्टींनी काठोकाठ भरलेला असतो याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. आता मी सांगितलं, की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला बेड आहे, गादी आहे, पंखा आहे, प्यायला पाणी आहे. अंघोळीला आपण जेव्हा बाथरूमला जातो, तर त्यावेळेस बाथरूममध्ये पाणी आहे, घरामध्ये आपल्याला पाणी आहे. बाहेरून आणावं लागत नाही पाणी अंघोळीसाठी सुद्धा. टॉयलेटसाठी बाहेर जायला लागत नाही. मी आता मराठा आरक्षणचं हे केलं ना, त्या लोकांना पाणी पण नाही. पाणी सुद्धा बाहेरून ते हो. भरतात. टॉयलेट बापरे! वगैरे काही नाही. काहींच्या घरात तर लाईट सुद्धा नाहीये. तर मग आपल्याला अरे तसं बाप! तर काही नाही. सगळं आपल्याला आहे की नाही. नाही म्हणजे हे वरदानच आहेत आपल्याला. हं, हं. आज आज तुमच्या समोर मी बोलते तर लॅपटॉप आहे माझ्याजवळ, इंटरनेटचं हं. कनेक्शन आहे. तर बरोबर. अशा प्रकारे
ही जी वरदान आहे तर ती आपण खुल्या डोळ्यांनी बघायचं आणि परमेश्वरानं आपल्याला या सर्व गोष्टी दिल्या त्याच्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द आपण उच्चारायचे. ड्रेस आपल्याला कितीतरी वेगळे-वेगळे ड्रेस असतात, साड्या असतात, ज्या आपल्याला सुंदर बनवतात. दागिने आहेत आपल्याकडे भरपूर. अ, नोकरी आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर म्हणजे काही ना काही आपल्याला समजा हाउसवाईफ जरी आहे. असल्या कोणी, तरी त्या हाउसवाईफला सुद्धा काम आहे ना, कोणासाठी तरी ती जेवण बनवते. जेवण खाणारे तर कोणीतरी आहे की नाही, म्हणून तर तिच्या बनवण्याला अर्थ आहे ना. ते लोक खातात ना, आपल्या हं. आवडीने खातात म्हणून आपल्याला हं. म्हणजे आपल्या स्वयंपाकाला किंवा आपण जे काही करतो त्याला सुद्धा अर्थ आहे. तर या इथे लेखिका म्हणतायत, की जो कृतज्ञता व्यक्त करतो त्याला आणखी दिलं जाईल. हा लॉ आहे, की जो जास्तीत जास्त आभारी राहील त्याला अजून जास्तीत जास्त दिलं जाईल आणि जो कृतज्ञता व्यक्त करत नाही त्याच्याकडे आहे ते सुद्धा त्याच्याकडून काढून घेतलं जाईल. आता या ठिकाणी मी जुईचं उदाहरण सांगलं. मी तिला नेहमी सांगते. ती आली ना कंपनीतून का रोज कंप्लेंट तिची चालू असायची. आणि हं. मग शेवटी काय झालं, की मग तिला ती नोकरी सोडावी लागली. तर अशा हं. प्रकारे म्हणजे ती कंप्लेंट तेव्हा मला माहिती हां. नव्हतं, की असं मॅजिक नव्हतं तेव्हा हं. माझ्या आयुष्यात आलेलं. अ, पण हं. आम्ही पण ऐकून घ्यायची आणि आम्हाला वाटायचं हो, हो, असं आम्ही होला हो करत राहायचो असं. पण हं. म्हणजे आता मला ते समजतं, की नाही तिची ती चूक कृतज्ञता नाही होती. राहिले. हां, आता स कारण तेव्हा मी ॲक्चुअली माझ्या बद्दल मी कधीच कंप्लेंट केली नाही. मॅजिक नव्हतं माझ्या आयुष्यात तेव्हा पण मी कधी करायचीच नाही. म्हणजे मला ती हं. सवयच नाहीये कारण मी भगवद्गीता हां, तर म्हणजे कसं आहे, की मी जो कंपॅरेटिव्ह स्टडी शिकली ना, तर त्या भगवद्गीतेमध्ये आम्हाला मॅडमनी सांगितलं होतं, की हं. तुम्ही जे नोकरी करता की नाही, तर तुम्ही तुमचा एका महिन्याचा पगार किती आहे? त्याला 30 दिवसांनी भागा. हं. 30 दिवसानं भागल्यानंतर एका दिवसाचा पगार काढा तुमचा. एका तासात तुम्ही 6 तास नोकरी करता, तर त्या एका दिवसाच्या पगाराला 6 तासाने भागा आणि त्या 6 तासाला जो काही एका तासाचा पगार येईल त्याला परत 60 मिनिटांनी भागा आणि एका मिनिटाचा तुमचा एवढा पगार आहे. जर एका हं. मिनिटासाठी जर BMC आम्हाला 6-7 रुपये किंवा ₹60-70 देत असेल, तर मी जर 25 हं. मिनिटं जर BMCचे वाया घालवले, तर ते काय झालं म्हणजे ते चुकीचं आहे की बरोबर. नाही? तर बरोबर. म्हणजे एक प्रकारचं पापच आहे ते. तर म्हणजे ही आम्हाला मला ते म्हणजे खूप आधीच मी ते भारतीय संस्कृतीचा कोर्स केलाय. त्यामुळे मला ते माहिती होतं, की नाही आपल्या हं. आपल्या महानगरपालिका आपल्याला पगार देते की नाही, तर त्याचं बरोबर. आउटपुट आपल्या महानगरपालिकेला दिलं गेलं पाहिजे. आपल्या समोर जी मुलं आहेत त्यांना आपण शिकवलं पाहिजे आणि जे काही शिकवणार ते प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे. त्या प्रामाणिक. मुलांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आपल्याला हं. जो हं. पगार मिळतोय ना, तो या शिकवण्याचा पगार आहे. आपल्याला दुसऱ्या गोष्टींचा, बरोबर. दुसऱ्या शिक्षकांशी गप्पा करण्याचा आपल्याला पगार मिळत नाही. हे बरोबर. मी बिलकुल ते खुणगाठ बांधली होती. त्यामुळे कधी कंप्लेंट हं. करण्याचा काही प्रश्न आला नाही. ऑलरेडी मी पॉझिटिव्ह होतीच. पण हं. हं. जुईच्या बाबतीत हे असं झालं होतं, तर मला तेव्हा काही सांगता आलं नाही. पण आता मला तिला सांगता हं. येतं, की नाही हां. आताच्या तिच्या कंपनीच्या बाबतीत मग मी सांगते, की नाही अ, हं. हं. आपण पॉझिटिव्ह राहायचं. अशा प्रकारे म्हणजे तुम्ही आता मग करते का तिच्याकडून ती? हां, ती करते. पण तरी चालूच असतं तिचं काही ना काही, की मला हे काम नाही, मला ते आवडत नाही. ते हं. हं. म्हणजे ॲक्चुअली ना तिचं नेचर जे आहे ना, ते हं. डॉमिनेटिंग आहे. तिला ना कोणाचं बॉसिंग चालत नाही. ते तिचं अच्छा. तिचं याच्याने तिला करायचं असतं. म्हणजे ते नाही बिझनेस सर्वांचं आजकालच्या सर्व पोरींचं तेच आहे. हां, हं. त्यांना बॉसिंग कोणाचं चालत नाही. तर हं. त्यामुळे त्यांचं ते चालतं. आता तिचं चालू आहे की हं. स्वतःचाच मी बिझनेस कारण तिच्या बरोबरीच्या लोकांनी ना बहुतेक लोकांनी स्वतःचे बिझनेस टाकले आहे. तर तिचं चालू आहे. ओह! तर की अच्छा. मी छोटा तरी काहीतरी मी घेईल असं. तर अच्छा, जादूचे अच्छा. कायम स्मरण करा. ती तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जादू आपल्या आजूबाजूला असते. तिचं आपण स्मरण केलं पाहिजे आणि ती आपल्याला स्मरण केलं की ती तुमच्यासाठी काम करेल. आता आजच्या जादूची आपल्याला ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे. तर की नेहमीप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर पहिले आपल्या 10 वरदानांची मोजदाद करा. मग हं. दररोज 10 घेतले म्हणजे 10 कोणते? मग कधी आपले म्हणजे घराचे संबंधित घ्यायचे, कधी आपले बॉडी पार्ट घ्यायचे, कधी आपले रिलेशनशिप संबंधित घ्यायचे, कधी आपल्या नोकरीच्या संदर्भात घ्यायचे, कधी आपल्या मित्र-मैत्रिणींच्या संदर्भात असे 10 वेगळे-वेगळे घ्यायचे आणि ते आहे त्याबद्दल आपण थँक म्हणायचं.
आणि ते का आहेत म्हणजे थँकफुल आपण आहोत. आता समजा माझ्या हाताबद्दल मी थँकफुल आहे. तर का तर हे हात आहेत तर ते मला रायटिंग करण्यासाठी, ग्रॅटिट्यूड लिहिण्यासाठी मला उपयोगी आहेत. स्वयंपाक करण्यासाठी उपयोगी आहे. अजून लॅपटॉपवर मी काम करते. अनेक प्रकारचे छान-छान पोस्टर्स तयार करते. या सगळ्यांसाठी मला उपयोगी आहे. माझ्या मुलांना शिकवताना मला त्याचा उपयोग होतो. म्हणून थँक यू फॉर माय हँड बिकॉज इट हेल्प्स मी टू राइट, टू वर्क. असं काय तू आपलं असं ज्याचे जे कारण असतील त्याच्या सह लिहायचं. नुसतं थँक यू फॉर माय हँड असं लिहायचं नाही. तर तो हँड कशासाठी उपयोगी आहे ते सुद्धा आपण लिहायचं. आणि ही 10 ची लिस्ट केली, की परत ती मोठ्याने वाचायची. म्हणजे युनिव्हर्सला समजतं, की ही थँकफुल आहे आणि मग तुम्हाला त्याचं असे न्यूटनचा लॉ आहे, एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन विथ इक्वल अँड अपोझिट फोर्स. तसंच ॲक्शन तुमची झाली, की तुम्ही ग्रॅटिट्यूड केलं. आता त्याचा रिॲक्शन ही तुम्हाला त्याचे मॅजिक तुमच्या आयुष्यात येणार, हे त्याची रिॲक्शन होते. तर आपण 28 दिवसाच्या काळात आतापर्यंत 280 वरदानांची यादी केली. आता रोजचे 10-10 जर आपण लिहिलेले असतील, तर तुमची आतापर्यंत 280 वरदानं झाली असतील. काल घडलेल्या चांगल्या घटनांची, वरदानांची मोजदाद करताना आणि ती लिहून काढताना जादूचे स्मरण करा. काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या? हा प्रश्न स्वतःला विचारा. काल घडलेल्या चांगल्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करा आणि काल दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवल्या आणि लिहून काढल्या आहेत, असं तुम्हाला समाधान होईपर्यंत आठवत राहा, लिहित राहा. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला असं वाटतं मला सगळं आठवतं. पण जेव्हा तुम्ही लिहायला जाता ना, तर तेव्हा नाही तुम्हाला आठवत. काहीच येत नाही. अ, मागे आपल्या समोर दिवाण सर होते ना, तर मी लोकमान्य टिळकांचा निबंध एकदा त्यांच्याकडे गेली, तर त्यांनी मला 2 पानं लिहून दिले आणि दुसऱ्याच दिवशी तो निबंध बोलायचा होता. 1 ऑगस्ट तर मी लागले रडायला. म्हटलं, की 2 पानं कसे काय एवढे एका दिवसात आणि ते पण ते संध्याकाळी रात्री 8-9 वाजता त्यांनी सांगितलं आणि सकाळी जाऊन ते बोलायचं. तर अरे ते बाप! मग ते काका म्हणाले, की हे 2 पानं आहेत ना, जेव्हा तू वाचशील आणि नंतर तू बोलायला लागशील ना, तर तुला 1च पान येईल आणि लिहायला लागली तर अर्धं पान येईल तुला. म्हणून जास्तीत जास्त वाच. ते म्हणून वाचाल तर वाचाल असं का म्हणतात, की जितकं तुम्ही जास्तीत वाचाल ना, तेवढं तुम्हाला मग ते बोलता येतं. आता मी इथे बोलते तर म्हणजे त्याच्यामागे माझा अभ्यास पण आहे. नुसतं हे एक पुस्तक वाचून तेवढं सांगता येत मला आलं नसतं. पण त्याआधी मी भरपूर बऱ्यापैकी वाचन आणि माझे रोज सेशन चालू असतात. जवळ-जवळ 5-5, 6-6 तासाचे माझे रोजचे सेशन असतात. तर तेव्हा मग तो आपल्याला म्हणजे त्याला हे देता येतं, की जोड देता येते या उदाहरणांची. हां, हां. तर अशा प्रकारे आपण ज्या चांगल्या गोष्टी आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपोआप येतात आणि वाईट गोष्टी ना, जशा चांगल्या गोष्टी येतात ना, तशा वाईट गोष्टी आपोआप आपल्यापासून दूर पण जातात. तर आपण समाधान होईपर्यंत जेव्हा लिहत राहतो, ते दुसरं म्हणजे आपल्याला रिकॉलिंग करायची पण सवय होते आणि बऱ्याच वेळा काय होतं, की आपण ज्या चुका केल्या आहेत, त्या चुका पण आपल्याला आठवतात आणि मग नेक्स्ट टाईम आपण त्या चुका करत नाही. म्हणजे आपली मेमरी पण शार्प होते त्याने आणि लिहितो आपण त्यावेळेस. तर हा त्याचा एक फायदा होत असतो. तर चांगली गोष्ट आठवली, की मनात सहजपणे आभारी आहे हे शब्द उच्चारा. आजच्या कृतीनंतर यापुढेही तुम्ही कृतीची लेखी यादी तयार करून किंवा मोठ्याने अथवा मनातल्या मनात म्हणून म्हणून करू शकता. काल घडलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते, अशांची यादी बनवून धावता आढावा घ्या. किंवा एक लहान पण सविस्तर यादी बनवा आणि कृतज्ञता का वाटते ते लिहा. ॲक्चुअली यादी तर बनवायचीच आपण, म्हणजे एक शॉर्टमध्ये का होईना पण बनवायची. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आता आपण तुमचा भविष्यकाळ, जादूमय भविष्यकाळ पुढचा चॅप्टर आहे. तो पण आता यातच घेऊया थोडासा. तुम्ही तुमच्या जीवनाचे सद्गुरू वामनराव पै सांगायचे, "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार." तसंच हे लेखक सुद्धा सांगतायत, की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कृतज्ञता हे जादूचं साधन तुमच्या सोबत आहे आणि त्यासाठी तुम्हाला साधन कोणतं दिलंय? तर कृतज्ञता. तर तुम्ही कृतज्ञ राहा आणि अविश्वसनीय वाटेल असं तुमचं आयुष्य घडून आलेलं तुम्हाला दिसेल.
आणि यालाच तुमच्या आयुष्यात मॅजिक घडून आलेलं आहे. मग तुमचे हेल्थमध्ये असेल, आता मी सांगितलं ना हेल्थमध्ये हळू-हळू एक-एक प्रॉब्लेम होत आहे. मला ना आता मध्यंतरी काय होतं, की खाली बसून मांडी व्यवस्थित घालता यायची नाही. तर आता काय झालं, की म्हणजे घरी राहूनही अ, शरीर असं आपोआप हलकं झालं आणि आता मी आज योगा करताना बघितलं, की ठीक आहे मला मांडी-बिंडी व्यवस्थित घालता येते. तर म्हणजे हे सगळे आपले हेल्थबद्दलचे आजार सुद्धा हळू काय होत आहे, नाहीसे होत आहे. थँक यू म्हटल्यामुळे. कमी होतात. हेल्थचं वेल्थबद्दल पण तसंच, की आयुष्यात पूर्वी कसा तो आजारामध्ये बऱ्यापैकी भरपूर पैसा जायचा. आता हेल्थ व्यवस्थित आल्यामुळे तो पैसा पण आपला वाया जात नाही. म्हणजे वेल्थ सुद्धा राहते आणि रिलेशनशिप सुद्धा चांगले आपले आजूबाजूच्या आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर, बरोबर वगैरे चांगले होत असतात. कृतज्ञतेचं बोलणं सौजन्याचं आणि आनंदाचं असतं. कृतज्ञतेचं आचरण उदार आणि उदात्त असतं. पण कृतज्ञतेने जगणं म्हणजेच स्वर्गाला स्पर्श करण्यासारखं आहे असं म्हणतात. आता मॅडम तेच म्हणतात, की आपण म्हणतो ना, की मेल्यावर आपल्याला स्वर्ग आणि नरक दिसेल तर तसं नाही. तुम्ही आज जे जीवन जगताय, ते तुम्हाला जर तुमच्या सर्व विश फुलफिलमेंट असेल, तर ते आता पण आपण स्वर्गातच जगतोय. कारण आपल्याला ज्या हव्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजासहजी मिळताय. म्हणजेच याचा अर्थ आपण हो. स्वर्गासारखे जीवन जगताय. तर मॅडम सांगतात, "अरे ऐसे तो 7 स्वर्ग ऊपर और भी है और 7 नरक नीचे भी है." म्हणजे आता बघा ज्या लोकांना पुरेसं जेवण मिळत नाही. आज आपण दोन्ही दोन्ही टाईम पुरेसं आपल्याला जेवण वगैरे मिळतंय. पण असे लोक आहेत की त्यांना म्हणजे जेवण नाहीये. पण मिळालं नाही. ते भुकेले राहून असेच झोपलेले आहेत. ते एक नरकाचाच प्रकार झाला ना समजा. तर म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ते कृतज्ञ न राहिल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. पण त्यात मॅडम अजून एक गोष्ट आम्हाला अशी सांगायचं की एक भिकारी असतो मुलगा आणि एक आई असते. तर त्यांना ना एक आपले रजई सापडते. तर तो मुलगा ना रात्री रडायला लागतो. त्याची आई म्हणते, "आता तुला तर आपल्याला आतापर्यंत काही पांघरायला नव्हतं. आता रजई मिळाली तरी तू का रडतोय?" म्हणे, "आई मला असा विचार येतोय, की आज आज तरी आपल्याला तरी ही रजई आहे. पण असे कितीतरी लोक आहे." कारण त्याने आजूबाजूला बघितलेलं असतं, की ज्यांना रजई नसते, पांघरायला नसतं, ते असेच उघड्यावर झोपी गेलेले असतात. तर म्हणजे जेव्हा आपल्याकडे असून पण नव्हतं, पण तरी मिळालं म्हणून दुसऱ्यांचा जो विचार करतो, तर तो पण म्हणजे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे मॅजिक येत असतं असं मॅडमनी ते आम्हाला गोष्ट सांगितली होती. तर आपल्याला जादूचे नातेसंबंध सुधारायचे असतील, तर अ, किंवा जादूचा आरसा, जादूचे नातेसंबंध किंवा जादूचा आरसा, जादूचे स्मरण, आरोग्य असे अनेक गोष्टी आपण या व्यवसायामध्ये तुम्हाला कशाप्रकारे प्रॉस्पेरिटी मिळू शकते, तुमच्या सर्व इच्छा कशाप्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता. जादूचा दगड हा आपल्यासाठी एक म्हणजे ज्यावेळेस आपण झोपताना त्याला हात लावतो, तेव्हा पृथ्वी तत्व आहे ते. पृथ्वी तत्व म्हणजे क्षमाशीलता. पृथ्वी ही क्षमाशील आहे. तर आपण एक झोपताना एक चांगली वृत्ती घेऊन झोपतो आणि चांगले विचार घेऊन झोपतो. म्हणजे ते एक प्रकारचं एक चांगलं मेडिटेशन सुद्धा आपण त्यावेळेस करतो. मॅजिक डस्ट टाकतो आपण लोकांवर. तेव्हा आपल्याला लोकांबद्दल काय वाटत असतं? प्रेम वाटतं आणि जेव्हा तुम्ही प्रेम देता तेव्हा ते प्रेम शेकडो पटीने तुमच्याकडे परत येत असतं. अशा प्रकारे जादू तुमच्या आयुष्यातून कधीही संपत नाही. जादू ही चालूच असते. फक्त तुम्ही तिचं आचरण केलं पाहिजे. आणि जसं-जसं तुम्ही ते कृतज्ञ राहाल, तसं-तसं तुम्हाला जास्तीत जास्त मिळत जाणार. कारण आपण बघतोय, की आपल्या बाजूला आपल्यापेक्षा पण श्रीमंत लोक भरपूर आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा पण श्रीमंत म्हणजे श्रीमंत नुसते पैशानं असं नाही, पण ते त्यांच्या सगळ्या विश पण फुलफिलमेंट झालेल्या आहेत. चांगल्या तऱ्हेने राहतात. म्हणजे ते अजून मोठ्या स्वर्गामध्ये ते गेलेले आहेत. तर तशा प्रकारे आपलं सुद्धा जीवन आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्तीत जास्त चांगल्या लेव्हलला सुद्धा जाऊ शकतो. तर अशा प्रकारे विश्व आणि तुम्ही कृतज्ञतेच्या सहाय्याने तुम्ही एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचला, तर त्यामुळे आयुष्यातील अमर्याद विपुलता निर्माण होईल. या विश्वाशी तुम्ही अ, किंवा तुम्हाला अधिक पसंत असलेल्या आत्म्याशी किंवा परमेश्वराशी तुमचं नातं कसं आहे, हे कृतज्ञतेच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतात. मी नेहमी म्हणते बघा, की आपल्यासारखेच लोकं आपल्याला भेटतात. मी सांगितलं की नाही, की आता अश्विनी मॅडम दिल्लीला, अंजू मॅडम आमच्या ऑस्ट्रेलियात, ते भगवान वैद्य ते दुबईमध्ये.
तर आमचे मास्टर चोकोसी फिनलँडला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे कुठल्या ते लोक कुठे राहतात, मी कुठे राहते, परंतु आपण एकमेकांशी असे जोडले जातो. कारण काय कृतज्ञतेचा सोनेरी धागा आहे आणि त्यामुळे आपण एकमेकांशी जोडले जातो आणि आपल्या आयुष्यात स्वर्ग किंवा आनंद निर्माण करणारे लोक आपल्या आयुष्यात आपोआप येतात आणि वाईट लोक जर असतील आपल्या आयुष्यातून, तर वाईट लोक आपोआप दूर जातात. म्हणून सतत कृतज्ञता व्यक्त करा आणि तुमच्या जादूला स्वतःजवळ ठेवत राहा. आम्ही त्याला म्हणजे माणसाला स्वर्ग दाखवला आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही कृतज्ञता हा त्याचा प्रश्न आहे, असं पुराण सुद्धा सांगत असतं. तर म्हणून मोठ्याने आभारी आहे. आभारी आहे हे शब्द उच्चारा आणि युनिव्हर्सला कळू द्या, की तुम्ही मला जे काय लाईफ दिलेलं आहे, आयुष्य दिलेलं आहे, त्यातून या आयुष्यात ज्या काय मला सोयी-सुविधा दिल्या आहेत त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच असं सांगा आणि आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता तुम्ही आणा आणि रॉन्डा बर्न यांना सुद्धा आपण थँक यू म्हणूया, की त्यांनी हे मॅजिक हे पुस्तक आपल्याला दिलं. त्यांचं द सिक्रेट हे पुस्तक होतं. 190 आठवडे न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीमध्ये ते होतं. जगातलं सर्वात जास्त विकलं जाणारं खपाचं हे पुस्तक आहे. आणि मग त्यांनी सिक्रेट, द पॉवर अशा अनेक सीरीज त्यांनी चालू केलेल्या आहेत. बघूया आता पुढे कसा आपल्याला वेळ मिळतो तसं. पण तुम्ही हे सेशन पूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. हा व्हिडिओ इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि जरी आज आपली प्रॅक्टिस म्हणजे आज आपलं मॅजिक सेशन संपलं, तरी तुमची प्रॅक्टिस मात्र यापुढे सुद्धा सुरूच राहील, अशी मी आशा बाळगते आणि इथेच थांबते. थँक यू व्हेरी धन्यवाद. मच. धन्यवाद.